बरं झालं त्या सूर्यकुमार यादवला टीम इंडियाच्या कॅप्टन्सीहून काढलं. त्यापेक्षा आणखीन चांगली बाब जी गौतम गंभीर यांनी केली की त्याला कुठल्याच मॅचमध्ये संधीच दिली नाही. टेस्ट नाही, वन डे नाही, T20 नाही, कुठंच ठेवलं नाही. गंभीरच्या आयुष्यातली सर्वात मोठी आणि उत्कृष्ट कामगिरी. हो, कारण सूर्यकुमार यादवने असं केलं तरी काय मित्रांनो, कॅप्टन्सीच्या जीवावर अखेर किती दिवसात तो त्या टीममध्ये खेळणार होता. किती दिवशी ती कॅप्टन्सी त्याला त्याची प्लेअर जे मिळायचा चान्स मिळायचा तो त्याच्या जीवावर त्या टीममध्ये राहणार होता. खरंच गौतम यांनी खूप चांगलं काम केलं. परंतु गंभीर हे विसरून गेले ज्या पद्धतीने सूर्यकुमार यादव यांनी 2024चा तो वर्ल्ड कप जिंकून दिला. अखेर तो 2024चा तो कॅच आणि त्या कॅचमुळे भारताच्या हातात ती ट्रॉफी आली. त्यानंतरनं तिथून पुढे 18 ते 22चा पूर्ण काळ जो सूर्यकुमार यादवने गाजवला होता, ज्या पद्धतीने टीमला धावांची गरज होती त्या पद्धतीने तो प्रत्येक क्षणी टीमसाठी खेळत होता. टीमला जेव्हा गरज पडली तेव्हा त्याने टीमला जिंकून दिलं. टीमचा जो कर्णधार होता, ज्या पद्धतीने तो फ्रंटवरून लीड करत होता, ज्या पद्धतीने इंडियाला प्रत्येक मॅच जिंकून देत होता, 2026मध्ये तो वर्ल्ड कपही जिंकून दिला. अशा पद्धतीची चांगली कामगिरी करणाऱ्या प्लेअरला हे बक्षीस मिळणं तर साहजिकच आहे. मित्रांनो, सूर्यकुमार यादव सारख्या प्लेअरला अखेर सगळ्या फॉर्मॅटमधून डच्चू मिळाला आहे. परंतु हेच मला म्हणायचंय, अखेर तो एक मॅच एक चान्स डिझर्व करत होता की नाही. मित्रांनो, ज्या पद्धतीने त्याचा आताचा काळ चाललाय तो ठीक आहे. एखाद्या प्लेअरचा डाऊनफॉल असतो, हा त्याचाही डाऊनफॉल आहे. परंतु ही सिलेक्टर कमिटीला ही बाब लक्षात आली नाही. अखेर सूर्यकुमार यादवला घरी बसायची वेळ आली आहे. मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.